टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पंचनामा करू दे महसूल, कमी खत मिळतोय महसूल, सरदार खत आलंय महसूल, खताची टंचाई आहे महसूल, कुठे महसूल नाही आहे। फक्त एकच गोष्टीची मला कायम खंत असते की जे निकाल आपण तहसीलदार देतो ते निकाल फेर तपासणी करता काय मला शोकांतिका वाटते। म्हणजे पहिला तहसीलदार झुटा राहील। म्हणजे मी कधी कधी माझा अभ्यास करता, मी पण 25 वर्षापासून आमदार आहे, जवळपास 10 वर्ष मी झेडपी पंचायत समिती म्हणजे पायऱ्याने इकडे आलो। तुम्हाला असं वाटतं की तहसीलदार निकाल देतात, तोच तहसीलदार पुन्हा फेर तपासणी करण्यास वापस येतात, म्हणजे कसं काय होते असं? ते सगळं सुधारलं पाहिजे, ते सुधारलं पाहिजे। ते मुवरती नाशिकला बसले मोरे साहेब कोणी, मला नाव माहित नव्हतं पण माहित पडलं, त्याला जे स्टे देतात 2 मिनिटात। अरे भाऊ, खालून निकाल प्रॉपर आलेला आहे ना, सेशनची शिक्षा हायकोर्ट देते ना, कसे काय येड्यासारख्या लोकांना फिरवता तुम्ही? म्हणजे मला कोणावर टीका करायची, जो चांगलं आहे ते चांगलं म्हणायचं, आणि ते काय आम्हाला निवडून देत नाही जे सांगायचं अर्थ आम्हाला लोक निवडून देतात, आम्ही लोकांच्या करता आलो, लोकांचे वकील आहे आणि आम्ही लोकांच्या गोष्ट मांडल्या पाहिजे। जे चांगलं आहे ते मांडतोय, जे वाईट आहे तेही मांडतो। आज एक बाई आली, ती प्रांताने निकाल दिला, कोर्टाने तहसीलदार निकाल फेर तपासणी करतात, कुणाचा तहसीलदाराने फोन लावला असं मला वाटतं ते तहसीलदार इथे आली असती, सूर्यवंशी ना, हा तुम्हाला फोन लावला मी काय म्हणलो, हे दुकान कसं काय चालती असती? म्हणजे निकाल तो एक जेएमएफसी कोर्ट फाशी करते, दुसरं जेएमएफसी कोर्ट पुन्हा फेर तपासणी करते, काय गणित आहे? मला समजून सांगा तर एकांतात कलेक्टर साहेब तर बरं होईल। म्हणजे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये थोडा बदल झाला पाहिजे, कारण की तोच फाटकी धोत्री असलेला माणूस, तीच त्याची थैली, तेच त्याचं जुनाट शर्ट, आणि तोच तो निकाल घेऊन हातात येतो, तुम्ही त्याला पुन्हा फेर तपासणी करता पाहतात, मनाला विचारा तुमच्या की त्याला किती वेदना होत असतील। म्हणजे एक विचाराचे लोक असल्यामुळे कुठलंही काम करताना निश्चितपणाने, आता 3 मंत्री पण 4 मंत्री आहे, मग तुम्हाला असं वाटत नाही नसेल, पण तुम्ही पण कलाकार आहे, जसा माणूस येतो तसं बोलता बरोबर। जामनेर आलं तर जामनेर सारखं, जंक्शन भुसावळ आलं तर भुसावळ सारखं मी मध्ये बसलाय एरोटोली करताना। असो ते पण साधन आहे ना, आम्ही जसं सगळ्या पक्षांना सांभाळतो, म्हणजे ते गिरीश बोनाबार जमतं, ते आम्हाला काही समजत नाही। जसं आम्ही सगळ्यांना सांभाळतो खाली, तसं अधिकाऱ्यांची जबाबदारी असते, ते पूर्ण चांगलं काम जिल्हाधिकारी मध्ये करत असतात, ते चेहऱ्यावरून ओळखतात। आज भाऊ नाराज ठीक आहे, म्हणजे सांगायचं असं आहे की लोकांमध्ये असलेला टच, म्हणजे जिथं एखादी महिला रस्त्यावर प्रसूती होते तिथे आपला जिल्हाधिकारी बातमी आल्यावर 2 तासात पोहोचतो, याच्यावरती आपल्याला काय पाहिजे? म्हणजे आपल्या जागेवर उत्तर देतात। इथं नव्हतं त्या दिवशी, मला वाटतं मुंबईत होतो, गिरीश भाऊ पण मुंबईत होते, आणि त्या दिवशी तुम्ही काय ते ताई आहेत त्या प्रतिभा अध्यक्ष आहेत काय आदिवासींचं काम करतात, प्रतिभाताई पाटील यांच्याशी बोलताना टीव्हीवर चालू होतं, ते मी पाहिलं। आपली डेव्हलपमेंट झाली ना, ठीक आहे, घटना घडली आहे, पण तिथे आम्ही प्रशासन म्हणून पोहोचतो, अशा ठिकाणी तिथे पाय जावं लागलं। आपण पण होतात, मला वाटतं सीओ मॅडम पण होतात, म्हणजे आमचे दोघे जे प्रमुख पदाधिकारी अधिकारी आहेत ते तिथपर्यंत पोहोचले। सांगायचा अर्थ असा आहे की याच्यामुळे सुद्धा नुसतं कागदावरच आपण काम करतो असं नाही आहे, प्रॅक्टिकली आपण काम करतोय। जिथे घटना घडते तिथे आपण 2 तासात 1 तासात अर्ध्या तासात पोहोचतोय, त्यामुळे आम्ही पण बिनधास्त आहे। आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं हे काम करत असल्यामुळे कोणाला पदकं मिळतात, कोणाला बक्षिसं मिळतात। मला तरी असं वाटतं की गरिबाची काम केल्याची पदकच तुम्हाला सगळ्यांना आज मिळालेली आहे। आज या जळगाव जिल्ह्यामध्ये नो पेंडन्सी आहे, काहीच नाही आहे। म्हणजे डिपार्टमेंट मध्ये ज्याप्रमाणे आम्ही जातो, आमच्या संध्याकाळपर्यंत मी आमच्या मंत्रालयात बसलो तर मला असं करमत नाही की एक पण फाईल शिल्लक नको राहायला, चला जाऊ द्या वापस, सकाळी काम नको, सकाळी फ्रेश नवा माल काय आला, चला आता काम आणा, फटक्यात जाऊ द्या। याच्याने काय असे पेंडन्सी ठेवली तर आपलंच डोक्याला ताप होतो, पण आपल्या जिल्ह्यामध्ये तेच आहे की बऱ्यापैकी कामांमध्ये दिरंगाई होत नाही, त्याच्यामुळे काम होतं। आदरणीय कलेक्टर महोदयांचं, आयुष प्रसादजींचं मी खूप खूप अभिनंदन करतो की ते दरवर्षी चांगल्या अधिकाऱ्यांचा, चांगलं काम करणाऱ्यांचाही सत्कार करत असतात। हे बघा, या सत्कारामध्येच मोठी ताकद आहे। मी आज व्यासपीठावर बोलतोय तर फक्त सत्कारामुळे बोलतोय,
ज्यावेळेस मी जवळपास 10-20 मध्ये होतो, 10वी मध्ये मी जेते मार्क मला मिळाले होते. एका नाटकाच्या स्पर्धेत मी भाग घेतला आणि नंतर ज्यावेळेस मी पुढे जायला लागलो तर आमच्या सरांनी मला जिल्ह्यावर नेलं, राज्यावर नेलं आणि तिथे जे बक्षीस मिळत गेले. पहिलं बक्षीस मला मिळालं होतं लोकमान्य टिळकांचं भाषणाचं, स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सांगणारे लोकमान्य टिळक. अजूनही पाठ आहे, मास्तरनी पाठ केलं होतं ना ते. त्यामुळे ते बक्षीस जे मिळालं त्याच्यानंतर मला वाटायला लागलं की आपण चांगलं बोलू शकतो, चांगलं व्यासपीठावर जाऊ शकतो, चांगलं हे करू शकतो आणि आमच्या धंद्यात तेच चालते. बरोबर आहे की नाही? म्हणजे गिरीश भाऊ कसं बोलतात टीव्हीवर पाहताय आपण सध्या, म्हणजे आजचे हिरो ते पिक्चर मधले चेहऱ्याने पण हिरो आहे तसे आमच्या सारखे तुम्ही गाड्या भेटले गाडीमध्ये. तो विषय सोडा, पण सध्या तुमचं चाललंय दुकान, मी आम्ही लांबूनच पाहतो बरं चाललंय ते चाललंय. सांगायचा अर्थ असा की निश्चितपणाने ते खेळीमेळीतच भाषणे झाली पाहिजे, खेळीमेळीतच कार्यक्रम झाल्यानंतर कधी सारखे बसले म्हणजे श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे कोणी बसायला नको ना. सांगायचा अर्थ असा की या माध्यमातून जे बक्षीस त्या काळामध्ये मिळाले त्याच्या भरोशावरच आपण राजकारणामध्ये सक्सेस होऊ शकलो. आणि काही गुण कमी असले तरी राजकारणामध्ये जी गुण लागतात त्या काळामध्ये ते फायद्याचे मला पडले, कारण की आम्ही अपोजिशन मध्ये आयुष्य घातलं. जवळपास 70% आयुष्य अपोजिशन मध्ये घातलं. मोर्चे काढणे, शिंगाणा मोर्चा काढणे, गाड्या अडवणे, गाड्या तोडणे, हा धंदा होता आमचा. आता जेमतेम आलं तर यांच्या पार्टनरशिप मध्ये हे बी पुढे गुवाहाटी घेऊन जाता, कुठं काय हा मसूरचा विषय नाही आहे विनाकर, हे समज करू नका. पण आजच्या या दिवसाचं मी आपलं तर खूप खूप अभिनंदन करतो. आणि हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.